सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल। कुणाचे काम किती मोठं हे लोकांनी निवडणुकीत दाखवून दिले। पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांना टोला। जळगावच्या धरणगाव इथं आज शिवसेनेची सदस्य मोहीम राबवण्यात आली। यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेनं विरोधकांना जागा दाखवून दिली आहे। आज सरकार आमचं आहे, मी मंत्री आहे, मी आमदार आहे। जे आम्हावर टीका करतात त्यांच्या पक्षाकडे उमेदवारही नव्हता। त्यांनी आधी उमेदवार तयार करावा, 5 वर्ष मेहनत घ्यावी आणि मग निवडणूक लढवावी असं म्हणत विरोधकांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार हल्ला चढवलाय। नोंदणी सुरू केलेले अभियान किती झाले आणि कसं काय नियोजन आहे? महावीर जयंत यांच्या या पवित्र दिनी आज या ठिकाणी शिवसेनेची सदस्य नोंदणी या ठिकाणी होती आहे। त्याचबरोबर युवा सेनेची नोंदणी, महिला आघाडीची नोंदणी या ठिकाणी केली जाते। या कार्यक्रमाला जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णुभाऊ, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आदरणीय नाना, आदरणीय शहर प्रमुख विलास, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही नोंदणी या ठिकाणी होते आहे। त्यामुळे आमचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक तालुक्यात 25,000 सभासद नोंदणी, असं एकूण विधानसभा क्षेत्रामध्ये 50,000ची नोंदणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही 3.5 लाखाचे उद्दिष्ट ठेवले। भाऊ, विरोधकांनीही आपल्यावर कामांवर निष्कृत दर्जाचे काम होत आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे। आपण याबद्दल काय सांगणार? ज्यांचे 20 सीट आले त्यांनी काहीच बोलू नये, आमचे 60 आले। त्यामुळे नोंदण्याचं कार्य किती मोठं आहे लोकांनी निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे। सरकार आमचं आहे, मी मंत्री आहे, मी आमदार आहे। जे आमच्यावर टीका करतात त्यांच्याकडे तर उमेदवारही नव्हता, त्यामुळे त्यांनी बोलू नये, पहिले उमेदवार तयार करावा, 5 वर्ष तेवढी मेहनत करावी, लढाईची तयारी करावी। उपजिल्हा रुग्णालयाचे काम आतापर्यंत सुरू झाले नाही भाऊ, नेमकं याबद्दल? 5-6 दिवसामध्ये सुरू होईल, कारण वर्क ऑर्डर बाकी होती, कारण आचारसंहिता असल्यामुळे त्याची वर्क ऑर्डर होऊ शकली नव्हती। आचारसंहिता झालेली आहे, भंडारी नावाची एजन्सीने काम घेतलेलं आहे, ते काम सुरू होईल। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।